खेळतो. आय थिंक लोढा आज आय थिंक लोढा या संघामधून खेळेल. आय थिंक लोढा एसएसएनसी ही कंपनी आहे या पट्ट्यातील या एरियातील. त्या कंपनीला संधी मिळाली आहे म्हणून फरमान आज आपल्याला इथे खेळताना दिसतोय नगरसेवक चषक 2023 मध्ये. क्या बात आहे. नशीब असावं तर असं मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला मिळणं हे सर्व खेळाडूंचं नशीब असतं, नशिबात नसतं. पण इथे नक्कीच आय थिंक लोढा संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आय थिंक लोढा एसएसएनसी विरुद्ध सोनूआई मरियाई या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झालं. आय थिंक लोढा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सोनूआई मरियाई संघाची सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज भावेश. नॉन स्ट्राईक एंडवर त्याची साथ देतोय अरुण. आणि संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहूया. गोलंदाज घेऊन येतोय निकुंज. पहिलं षटक पॉवर प्ले षटक. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि स्वीट रिव्हर्स स्वीप खेळला इथे. रिव्हर्स स्विच आणि पहिल्या चेंडूवर चौकार मिळवत आहे. क्या बात आहे. काय सुरेख सुरुवात झाली आहे पॉवर प्ले षटकाची. पहिला चेंडू 4 धावा. पुढून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला चेंडू लागत नाहीये प्रॉपर. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही फलंदाजांनी. निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू 4 धावा. मागचा सामना सुद्धा पाहिला होता आपण. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर बांधून ठेवलं गोलंदाजांनी. इथे सुद्धा तसंच होताना दिसतंय. पहिल्या चेंडूवर चौकार आला पण इथे मात्र फलंदाज चांगले आहेत. फलंदाज भावेश चांगली फलंदाजी करतो. ताबडतोड फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स मारून त्याने त्याचं मन दाखवलं. इथे मात्र चांगला फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. निकुंज थोडासा मागडा ठरतोय. 2-3 चेंडू झाले. 3 चेंडूवर 10 धावा खर्च केल्यात. काय चांगली फलंदाजी करतायत सोनूआई मरियाई संघाचे फलंदाज योगेश. दोन्ही संघ मोठे आहेत, नावाजलेले संघ आहे.
पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू हवेत आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 3 धावेने धावसंख्येवर धावसंख्या झाली आहे 13. 4 चेंडू झालेत. धावसंख्या झाली आहे 13. 2 चेंडू शिल्लक. आता मात्र अरुण स्ट्राईक एंडवर येतोय. फुलटॉस चेंडू, क्या बात आहे. चांगल्या पद्धतीने त्याला पाठवलंय बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झाली आहे 19. शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकाचा. हो हो, चांगला फटका. लॉंग ऑन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. आणखीन एक चौकार मिळेल. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक महागडं ठरलं. धावसंख्या आली पहिल्या षटकाच्या अखेरीस 23 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतं रोहन. स्ट्राईक एंडवर एक ताबडतोड फलंदाज योगेश. भावेश आक्रमक फलंदाजी करतोय. भावेश पुढे चेंडू इथे पाहिलं, शफल झाले होते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाने पाहिलं की शफल झालाय फलंदाज. ऑफ साइडला चेंडू ठेवला आणि इथे कव्हरवर खेळण्यास मजबूर केलं. 1 धावेने भर. धावसंख्या झाली आहे 24. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज हाही आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक थोडंसं मागडं होतं. 22 धावा आल्या होत्या. इथे मात्र कुठेतरी या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल आणि येणाऱ्या आणखीन 2 गोलंदाजांना सुद्धा कमबॅक करावं लागेल. पुढे चेंडू, चांगला फटका असता करेक्ट झाला असता तर चांगला शफल केला होता. ऑफसाईडच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र गोलंदाजीची तारीफ करावी लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवर बीट केले गोलंदाजाने फलंदाजाला. धावसंख्या स्थिरावली आहे 24. या धावसंख्येवर 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि नक्कीच भावेश गेला फलंदाजाला अरुणकडे आणि सांगितलं, कानमंत्र दिलं. पाहूया किती उपयोगी ठरतंय. इथे मात्र वाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये भर होते. गोलंदाज काहीतरी एक्स्ट्रा करायला गेले आणि त्याच्यात चुकी झाली. 1 धाव नक्कीच मिळते. चेंडू हवेत. कोणताही खेळाडू चेंडू खाली येत नाहीये. 1 धाव पूर्ण होत आहे. तर क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं. तिकडे खराब थ्रो सुद्धा आला. बॅकअप होतं. 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. आणि आपले आयोजक सचिन सर सांगतायत की 38 सर्कलमध्ये पहिल्यांदा कुठला तरी फलंदाजाने 2 धावा धावल्या. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स फटका फसतोय. गोलंदाजाने आधीच पाहिलं, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू होते. चेंडू झालेत 5. या षटकातील धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27. एक शेवटचा चेंडू असेल. आणखीन एक निर्धाव चेंडू. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 27 धावा सोनूआई मरियाई संघाची.
पुढील होणारा सामना DASC वर्सेस अमर स्पोर्ट्स बी. DASC वर्सेस अमर स्पोर्ट्स बी दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. त्यानंतर व्हाईट टायगर तुमचा सामना खेळवला जाईल. हा जो सामना चालू आहे त्यांच्यातून जो जिंकेल त्यांच्यासोबत, कारण काय एक सामन्याचा त्यांना सुद्धा ब्रेक दिला जाईल. जसा तुम्हाला ब्रेक मिळाला तसा त्यांनाही ब्रेक मिळणं गरजेचं आहे. पुढे चेंडू शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता. इथे चेंडू हवेत आहे. फाईन लेग येईपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 28. मागचं षटक चांगलं हाताळलं. गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. आता कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक महागडं ठरलं. लेग स्पिन टाकलेला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय पण एकच धाव मिळेल. मित्रांनो आय थिंक लोढा संघाचं तिसरं षटक चालू आहे आणि हा तिसरा लागोपाठ डावखुरा गोलंदाज आहे. डावखुरा गोलंदाजाची कमाल आज टेनिस क्रिकेटमध्ये खूप वर्चस्व चालू आहे डावखुरा गोलंदाजांचं उजव्या हाताच्या फलंदाजासमोर. पण जर फलंदाज असा रिव्हर्स खेळणारा असेल तर मोठ्या मोठ्या गोलंदाजाला पाणी पाजतो. इथे मात्र 4 धावा मिळवतोय. रिव्हर्सच्या शॉटमध्ये 4 धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 33 धावा. भावेश तुफानी पारी खेळतोय. इथे मात्र कुठे मारलं पहा. फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी पूर्ण मिळतील षटकार. सहा धाव्याने धावसंख्येवर. धावसंख्या झाली आहे 39. चेंडू झाले त्या षटकातील 4. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 39. एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. चांगली फाईट पाहायला मिळेल. रिव्हर्स आणि हा रिव्हर्सचा षटकार. शेवटचा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 46. 46 धावा. नवीन गोलंदाजीसाठी विजय मॅन फ्रॉम विटाव्याचा हा खेळाडू आय थिंक कडून खेळतोय. पुढील चेंडू. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. पाहूया स्क्वेअर लेग रिजन मध्ये फरमानचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव पूर्ण. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. प्लीज थर्ड अंपायर चेक करायचा आहे बीमर आहे का. कालच्या शेवटच्या सामन्यात एक बीमरचा रिव्ह्यू घेतलेला पंचांनी आणि त्या थर्ड अंपायरची भूमिका आपल्या आयोजकांनी केलेली. आपले मुख्य आयोजक माननीय संजय भोईर साहेब यांनी थर्ड अंपायरची भूमिका केली होती आणि त्यांनी तो नो बॉल दिला होता. पाहूया. नो नाहीये पंच थर्ड अंपायर सांगताना.
विजयाचा पुढील चेंडू मिश्रण केलं, चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी करतोय विजय. धावसंख्या झाली आहे 47. 2 चेंडू 47 धावा. पुढील चेंडू क्या बात आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, पाहूया झेल होतोय की नाही. हो हो, वॉटर कॅच, चांगला झेल. थोडासा फंबल झाला, एक वेगळी ऍक्शन होती झेल पकडण्यामध्ये, पण सुरेख झेल पकडला. गोलंदाजाचं नाव अमित. क्षेत्ररक्षक चेंडू ज्याने पकडला, झेल ज्याने पकडला, त्याचं नाव अमित. अरुण सेंट्रल मध्ये तर धुवाधार पारी खेळतो, इथे सुद्धा सुरुवात चांगली दिली आपल्या संघाला अरुणने. फॅमिलीमध्ये परतलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय महेश. विजयचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत, पाहूया क्षेत्ररक्षक झेल घेतोय की नाही. पुढे पडला चेंडू, 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला. हे महत्वाचं होतं, कारण काय योगेशला भावेशला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. शेवटचे चेंडू बाकी आहेत 4, आणि आता भावेशकडे असतील 2 चेंडू. धावसंख्या झाली आहे 50. पहिली 50 आजच्या दिवसातील सोनुआई मर्याय संघाने. भावेश स्ट्राईक एंडवर, शेवटचे 2 चेंडू, पाहूया विजय समोर. पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, इनसाइड एज आणि फलंदाज बाद. चांगला झेल. अमर स्पोर्ट्स बी आणि DASC नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही कर्णधारांनी अंतिम पुकार आहे तुम्हाला हा, दोन्ही संघाच्या कर्णधारांना. लास्ट बॉल आहे, शेवटचा चेंडू शिल्लक. इथे मात्र 38 सर्कलमध्ये चेंडू ठेवलाय, एकदा पूर्ण करतात विजय यांचा चांगला थ्रो, रनआउटची संधी. षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 51 धावा. जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष ठेवलंय, ते म्हणजे आय थिंक लोधा SSNC या संघासमोर. पुढील सामन्याचा नाणेफेक झालाय. अमर स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकलंय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
फलंदाज पाठवायचे लवकर आय थिंक लोढा संघ. सलामीची जोडी मैदानात उतरली. स्ट्राईक एंडवर स्टायलिश फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज फरमान नॉन स्ट्राईक एंडवर त्याची साथ देतोय. रोहन गोलंदाजी पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज अरुण. ओहो, इथे मात्र पहिल्या चेंडूवर फरमानला पॅव्हेलियन मध्ये परतवलंय. फलंदाज बाद. साठी येतोय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी विजय. नॉन स्ट्राईकिंगला रोहन. अरुण पुढे चेंडू. अरुण विजयाचा मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि हा झेल. विजय सुद्धा पॅव्हेलियन मध्ये परततोय. अरुण चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद. 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. पहिल्या चेंडूवर फरमानला परतवलं पॅव्हेलियन मध्ये. विजयाला निर्धाव चेंडू काढला. त्यानंतर पुढील चेंडूवर विजयाला सुद्धा पॅव्हेलियन मध्ये परतवलंय. पॉवर प्लेचा फायदा उचलता येत नाहीये फलंदाजांना. आय थिंक लोढा या संघाच्या फलंदाजांना इथे मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू जातोय कार्पेट लगत मिड विकेट रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. भावेश कडून चूक होती. धन्यवाद. पुढील चेंडू इथे मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाही त्या रिजन मध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे हा. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार.
धन्यवाद डीजे. पुढील चेंडू इथे मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि विकेटचं पतन. तिसरा झटका इथे अरुण देण्यात यश मिळत आहे. नंतर धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 8 धावा. नवीन गोलंदाजीसाठी येतोय महेश. डावकरा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजे लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीचा मारा करेल. सामोरं जाईल त्याला फलंदाज. स्ट्राईक एंडवर आहे सँडी रोहन आणि नॉन स्ट्राईक एंडवर त्याची साथ देतोय सँडी. रोहनला इथे जबाबदारीने पारी खेळावी लागेल. जिंकण्यासाठी लक्ष आहे. 52 धावसंख्येचा 8 धावा झाल्या आहेत. म्हणजे अजूनही 44 धावांची गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील. 18 चेंडू 44 धावा क्षमता आहे रोहनमध्ये. करून दाखवावं लागेल. गोलंदाजी तर चांगली केली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. फलंदाजीने कामगिरी करावी लागेल. अष्टपैलू खेळाडू आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र सफल झाले होते फलंदाज. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त धाव दिली नाही. निर्धाव चेंडू येतोय. इथे मात्र ऑफसाईडला सफल झाले. पुल करण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी परतले. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 10. पहिले 3 विकेट चांगले पटकावले इथे अरुणने आणि एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला दिला. 8 धावा खर्च केला आणि 3 मोठे झटके इथे दिलेत. आय थिंक लोढा SSNC या संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मिस करतोय. बॅटला काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. इथे मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मागच्या चेंडूवर रिव्हर्स. या चेंडूवर ऑनसाईड आणि गोलंदाजाने रेडी केलंय फलंदाजाला. या आधी पण तेच केलं होतं. पहिल्या 2 चेंडूवर एक रिव्हर्स अटेम्प्ट केला. त्यानंतर शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा तेच दिसतंय. परत रिव्हर्स येतोय का? इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. 2 धावांचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 12. एक शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 12. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने पण इथे मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे 13. षटक संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धावा. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज गुरु. धावसंख्या झाली आहे 13. जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष्य. म्हणजे अजूनही 39 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 39 धावा. गुरु राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचाच्या डाव्या बाजूने 8 ते 10 पावलांचा रनअप. कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अपील झाली, पंचांचा इशारा, विकेटचा पतन, फलंदाज बाद होतोय. एक चेंडू 13 धावा, म्हणजे अजूनही 11 चेंडू मध्ये 39 धावा बनवायचे आहेत. 11 चेंडू 39 धावा. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता, निर्धाव चेंडू येतोय. चांगला चेंडू. 10 चेंडू मध्ये आता 39 धावा. लक्ष कठीण आहे, लक्ष कठीण होत चाललंय. मोठे फटके येणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीचा सुरुवात 22ने दिला होता त्याच पद्धतीची सुरुवात इथे गरजेची आहे समोरच्या संघाला. आय थिंक लोढा या संघाला फुलटा चेंडू आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येत आहेत. एक धाव पूर्ण झाली. भावेश कडून आणखीन एक चूक होते. 2 चौकार सोडलेत भावेशने. ते काय पकड. पुढे चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये भावेश कडे. इथे मात्र पकडेल भावेश. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. रनआउटची संधी. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 19. स्लोवर वन टाकलेला चेंडू होता. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू खाली. इथे मात्र जेल सुटतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पुढे चेंडू. इथे मात्र ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली आहे 22. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज येणाऱ्या 6 चेंडूवर. 6 चेंडू 30 धावा. अमर स्पोर्ट संघ रेडी राहायचंय. टायगर बी, व्हाईट टायगर बी संघ रेडी राहायचंय. यापुढे DASC आणि अमर स्पोर्ट्स बी या संघाचा सामना आहे. त्याच्यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल. इथे मात्र निर्धाव चेंडू. 5 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र कार्पेट लगत चेंडू खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू येतोय. एक धाव पूर्ण करतील. स्ट्राईक रोटेट होईल. आता 3 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र चांगला फटका
स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी षटकार. दोन चेंडू शिल्लक, शेवटचे औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय, शेवटचा षटक असेल. चला डीएससी आणि अमर स्पोर्ट्स बी संघ रेडी राहायचे. डीएससी संघ, अमर स्पोर्ट्स बी संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या ग्राउंड मध्ये येऊन. इथे हा सामना या चौकाराने संपतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स सोनूआई मरियाई संघ. डीएससी आणि अमर स्पोर्ट्स बी या या सामन्यानंतर व्हाईट टायगर्स बी विरुद्ध सोनूआई मरियाई वाळकुम या दोन संघामध्ये सामना होईल. तर कुठेही जाऊ नका दोन्ही संघ. डीएससी संघ आणि अमर स्पोर्ट्स बी नाणेफेक झालंय. अमर स्पोर्ट्स बी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरात लवकर यायचं ग्राउंड मध्ये, क्षेत्ररक्षण लावून घ्या. संजय भोईर फाउंडेशन प्रेझेंट्स नगरसेवक चषक 2023 तिसरा सामना आजच्या दिवसातील 5वा दिवस हा. दोन मोठे संघ तुमच्या समोर येत आहेत.